महाग आहे. गोवन फिश थाळी, जेम्स हिडन जेम. मस्ट ट्राय फिश प्रॉपर मोठा स्कॅम. बटरस्कॉच, मॉझरेला सँडविच आणि पायनॅपल ज्यूस. समजा बोलतात ते 790. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे गोवाला. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत फिरायला. मम्मीने आहे ना शॉपिंग चालू केलेली आहे. काय घेतलं मम्मी? घातले पण. आम्ही आलोय एका रशियन बीचला, मोर्जिम बीचला. आणि एवढं सुंदर कॅफे आहे ना. आणि आमचा व्ह्यू फक्त बघा आता. आता मागवले हमस प्लॅटर, प्रॉन्स चिली अँड मी तर आता फक्त आईस पिणार आहे. नावाखाली फक्त प्रॉन्स खातो, कारण की बाकी सगळ्या फिशमध्ये काटे असतात. तर ते आपण घरी खाऊ, ह्याच्यानंतर प्रॉन्सच खाणार ना. आय एम ऑलरेडी इन लव्ह विथ दिस बीच गाईज. बॅक फ्रॉम द बीच. एकदम मस्त बीच होतं, लाईक शांत पाणी. बट आय हॅव अ स्ट्रॉंग फिलिंग की मी खूप टॅन होणार आहे, कारण की माझी स्किन रेड झाली होती. अँड आपण खूप सारी बीच शॉपिंग करणार आहे. ट्रिप आहे 3 दिवसाची. सो स्टे ट्यून, लेट्स सी वेअर वी गो. गोइंग टू गिव्ह यू ऑल अ रूम टूर. तर हा एक डबल बेड आहे. अँड इथे वॉशरूम आहे, TV आहे, मिरर आहे जो खूपच छोटूसा आहे. एनिवेज, तर डोंट माइंड द सामान. अँड इथे अजून एक डबल बेड आहे. आणि मेन गोष्ट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे तर विंडोज आहेच, प्लस वी हॅव अ क्यूटसी बाल्कनी. अँड इथून असं व्ह्यू दिसतो सगळा. प्लस इथं मेन रोड दिसतो. अँड गेस वॉट, आमच्या इकडे इथं मॅकडॉनल्ड्स आहे आणि इकडे कुठेतरी चॉकलेट रूम आहे. आमच्या घरच्यांनी ना आम्हाला दिलेला आहे एक चॅलेंज. मम्मी, काय चॅलेंज आहे सांग जरा. आम्ही दोघांना 30,000चं चॅलेंज दिले. तर दोघांमध्ये अर्धे अर्धे वाटून दिलेत. वेदांतकडे छोटे खर्च आहेत, शिवकडे फूड, शिवकडे हॉटेल आणि ट्रॅव्हल आहे. तर बघूया किती सक्सेसफुल होतं. आणि गाईज 3 days 4 people प्लस खाण्या बाबतीत तर मी तर कमी जास्त नाही करणार. तर मला नाही माहिती हे किती सक्सेसफुल होणार आहे. बट वी विल ट्राय आवर बेस्ट. वाटतंय सक्सेस रेट काय असेल. आय ट्रस्ट यू बोथ 100%. बघूया गाईज, या ट्रस्टचं काय होऊ शकतं. लुक टू, वी आर ऑल सेट. आता आपण जाऊया आणि कलंगूट बीच एक्सप्लोर करूया. आम्ही आता आलो आहे कलंगूट बीचला. आणि ना इकडे सगळीकडे म्युझिक चालू आहे. एवढा मस्त सनसेट दिसतोय ना, तुम्ही पण बघा. इथे बघा, फुल ऑन गाणे चालू आहेत. लाईक दॅट इज शॉपिंग. मम्मी, शॉपिंगचा बजेट काय आहे? कलंगूटमधून चालताना मला आठवलं की 1 वर्षी जेव्हा मी आले होते तेव्हा माझ्यासोबत झाला होता प्रॉपर मोठा स्कॅम. कसला स्कॅम मी सांगते. ते बोलतात की फ्री टॅटू 20 रुपये, टॅटू हे, टॅटू ते ॲक्च्युली कसं असतं, ते असतं इंचवाला असतं ते. म्हणजे असं नॉर्मल टॅटू नाही. जर तुम्ही एवढा मोठा टॅटू काढला, म्हणजे मी काढला होता माझ्या हातावरती असं मोठा कंपस, त्यांनी आय थिंक काहीतरी 350-400 का असं काहीतरी घेतलं होतं. लाईक भाई, हा खूप मोठा स्कॅम आहे. तर सावध राहावा गाईस. आता आले शॉपिंगला. आणि ना इकडे एक ड्रीम कॅचर आहे, हे बघा, सुपर क्यूट. समजा बोलतात ते 790. तर बघूया. स्कर्ट आहे का पॅन्ट आहे? स्कर्ट आहे, हा स्कर्ट आहे. 80ला आहे. आणि 50ला आहे.
क्यूट. गाईज आम्ही आता जस्ट टिबेटियन मार्टला गेलो होतो. मी त्याचा क्लिप्स टाकेल आणि एवढे सुंदर रील्स घेतलेत. वन इज दिस अँड वन मोर इज देअर. आय थिंक आय विल डू अ गोवा हॉल इन माय यूट्यूब शॉर्ट्स. आता आम्ही आलो आहे कुठं, हां फॅट फिशला जेवायला. आणि हे माझा फर्स्ट टाईम आहे आणि आमचा असा पचका झाला तर आम्हाला खायचं होतं फिश थाळी, म्हणून आम्ही फटाफट इथे आलो. आणि ते बोलले की फिश थाळी फक्त लंचला असती. तर गाईज जर तुम्हाला कुठल्याही रेस्टॉरंटला जायचं असेल तर प्लीज बघा की तिथे दुपारी होतं, डिनरला असतं, काय असतं. अँड मला बोलायचं होतं की आता ना डिग्रीज बघा 23 डिग्रीज आहे. पहिल्यांदा लाईफमध्ये मला गोवामध्ये एवढी थंडी वाजते. फॅट फिशला तुम्ही फक्त वाईफसाठी खूप मस्त वाईफ, एक नंबर. अँड नाव आय विल बी सायनिंग ऑफ अँड आय सी यू ऑल टुमॉरो ऑन डे 2. गाईज हू एम आय किडिंग. आम्ही ना, मी तर बोलले होते की ओ सायनिंग ऑफ असं तसं, असं काही नाही आहे. आम्ही आता आलो आहे कॅन्डोलिन बीचला, कारण की फिरायला तर पाहिजेलच. अँड इथे ना पे पार्क होतं तर आम्ही बघितलं नाही, आम्ही लावून टाकली. तो काय बोलला 100 रुपये. भाई 100 रुपये कोण देईल अर्धा तासाचे. आम्ही आता गाडी काढतोय. मैडम जी आपको कितनी ठंडी बज रही है? थंडी बचती नाही आहे, थंडी लगती. बरा चला. आम्ही आलो आहे कॅन्डोलिन बीचला. तुला स्टेप्स पूर्ण करायचे आहेत ना? हा ते बघ, तिकडं आपलं कलंगूट बीच दिसतंय, आपली रूम पण तिकडच आहे. जा इकडून चालत. गप्पे. आणि मध्ये पाणी असलं तर अरे कंटिन्यू बीच आहे, तिन्ही बीच एकत्र येते. बागा, कलंगूट आणि कॅन्डोलिन आहे ना, हा सिंगल बीच आहे. म्हणजे तू असं इकडून तिकडे चालू जाऊ शकतो. गाईज इकडून. तसंच ते पुढे तुला बागा पण दिसत असेल बघ, एकदम अरे मागे पुढे आहे असतं, मध्ये. पुढे पुढे नसतं. पुढे तिथून पुढे तुला बागा पण दिसत असेल. बर तर शिव, हा तू एक असं वेदांत फॅक्ट चेक म्हणून असं हे टाक. फॅट चेक. फॅक्ट चेक. फॅक्ट्स असं पॉइंट काढ तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा असं. आणि मी जेव्हा असं तुला जनरली जेव्हा फॅक्ट सांगत असतो ना, ते सगळे फॅक्ट्स त्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचे आणि ते पण पोस्ट फॅट चेक. फॅक्ट्स. गाईज वाईब इज क्रेझी. इकडे ना फुल असे फॉरेनर्स आहे. म्हणजे मला असं वाटतं की भाई मी आउट ऑफ इंडिया आली आहे. सगळ्या कॅफेमध्ये फॉरेनर आहेत सगळीकडे बसलेत. ही काय फुल लाईन मध्ये नव्हते अरे पण बसले. ते मोरजिम पेक्षा तर कमी ते आहेत. आणि हे काय हे मिक्स मोरजिम तर प्रॉपर रशियन बीचच होतं रे. पण इकडे बघ तुझ्या समोर. अरे असं नसतं माणसं रेकॉर्ड करायची. अरे पण प्रूफ आहे ना इथं. गाईज तर आहे ना, गाईज तर आता आमचं डे एंड होणार आहे. हे आईस्क्रीम खाता खाता आम्ही वॉक करत घरी म्हणते काय हॉटेलवर जाणार आहे. डे 2 एकदम टुरिस्टी कपडे घालून आता आपण चाललोय डे 2 ला. आता आम्ही आलो आहे डोनापोलाला. सो आता आपण करूया फिट चेक. तुझा फिट दाखव. काय घातलंय तू? जर्सी. अँड गाईज माझा फिट हे आहे. तू काही इथं बसली आहे. अरे काय वय होतंय का तुझं? 2 मिनिटाचा ब्रेक. तिथे आहे एंट्री फी. जायचंय मम्मीवर. म्हणून तर बसून काय करणार आहे? काय पाणी तर दिसतंय, वर कशाला जायचंय? नाही पण बाहेर 1 तास बसून काय करणार, त्यापेक्षा जाऊया. अरे त्यापेक्षा तिथं मस्त एक ज्यूस पिऊ, गोळा खाऊ. हा काय बाबांना विचार. ब्रो इज ट्राइंग टू बार्गेन. झालं का नाही? नाही मग नाही घेते. हे आपले ब्लॉग बघून लोकांना आपण गरीब पण वाटू शकतो.
आपण गर्दीत का घुसलोय? असं पण गरीब असं पण नाही म्हणजे ते आपण गेलोय आणि ते 100 रुपये वरत नाही येतो गोवा सेम तर पाणी दिसते, उगाच का पैसे खर्च करायचे? त्यापेक्षा मी खाईल पिईल काहीतरी करेल. सोडामधून मी घेतलाय काला खट्टा, या बाबांनी घेतलाय बटरस्कॉच. कसा आहे? पी. सिरियसली बटरस्कॉच बघू मला पण थांब. नॉर्मल असं लागत आहे, बटरस्कॉच नाही वाटत आहे. काहीच लागत नाहीये, असं वाटतं नुसतं काहीतरी सिरप आहे. गाईज आता आपण आलो आहे गोवन रूमला जेवायला. अँड आय विल टेल यू वन थिंग की हे डॉनापोलामध्ये आहे, बट द मेन थिंग इज की हे काइंड ऑफ चीप आहे कम्पॅरेटिव्हली अँड अफोर्डेबल प्लस टेस्टी. कारण की मी लास्ट टाइम आले होते तर मला तर इकडचं जेवण खूप भारी वाटलं होतं. सी आय विल टेल यू की जे थाळी आहे ना ती फक्त 250ला आहे, गोवन थाळी. ओके, बट ज्यात क्रॅबी वगैरे आहे ना ते 410ला आहे. बट 250ला गाईज ॲक्च्युली ते चीप आहे कम्पॅरेटिव्ह. गोवन फिश थाळी ही वाली आहे अँड पात्रो थाळी ही वाली आहे. अँड दीज आर ड्रिंक्स, ह्याला म्हणतात बॉंगो. या थाळीमध्ये ना फिश आहे, करी आहे, राईस आहे, सुकटची चटणी, मेथी, हे काय मम्मी शेल्स आहे अँड क्रॅब आहे, अजून काय आणि काय ते स्वीट डिश आहे ही वाली. द बेस्ट गोवन करी, लिटरली द बेस्ट. बोल मग. माझं सजेशन आहे की जर तुम्ही गोव्याला आलो तर ही मस्ट ट्राय फिश खाली, एक नंबर. जेवण डन आणि आता आम्ही कुठे जाणार आहे मी तुम्हाला एक हिंट देणार आहे. तर बाकीचा किस्सा तर मी तुम्हाला परत रूमवर जाऊन सांगते, सो वेट फॉर इट. बट आत्ता आफ्टर अ नॉट व्हेरी नाईस डे आम्ही आलो आहे एकदम कम्फर्टिंग फूड खायला. दॅट इज बर्गर फॉर मी पर्सनली, आणि आय डोंट नो मम्मीला पण आज बर्गर खायचं आहे. तर टेस्ट. हां, तर आता आम्ही दोघं आलो आहे 3, 2, 1 मॅकडॉनल्ड्स. कम्फर्ट ॲट इट्स बेस्ट. गाईस ही आमची आखरी सलामी आहे कलंगूट बीचला. आता आमची 2 दिवसाची ट्रिप संपणार आहे आणि तो स्कॅम मी अजून पण तुम्हाला सांगितलेला नाही आहे, तर मी घरी जाऊन तो सांगते, म्हणजे रूमवर जाऊन. आणि उद्याचं डायसी आहे, बट आपण बघूया की ब्लॉग शूट करता येतोय का नाही. आय होप करता येतोय. त्याचं फॅट चेक राहिलेला. गाईस आता आम्ही चेकआउट करतोय आमच्या हॉटेलवरून आणि आता आम्ही जाणार आहे अंजुनाला. तर स्टे ट्यून्ड आणि बघूया आता गोवा ब्लॉग किती चालतोय, कारण की ह्याच्यानंतर आम्हाला अजून दुसरीकडे जायचं आहे. आय डोंट थिंक तिथं ब्लॉग करता येईल. गाईस तर मी मागवलं मॉझरेला सँडविच आणि पायनॅपल ज्यूस. तर दोन्ही जर चांगले आहेत, लाईक प्राईस थोडी जास्त आहे बट टेस्ट चांगली आहे, काइंड ऑफ हेल्दी. बट आता बाकीच्यांना पण आपण विचारू त्यांचं कसं होतं. एक शापूचा मागवलं होतं विथ सॉर्डो ब्रेड होता. कसं होतं? ठीक होता. एग्स एक चांगले होते पण त्याची ग्रेव्ही एवढी खास नव्हती, आंबट होती. ओके. आणि मम्मी तू काय मागवलेलं? मी पिस्ताशिओ क्रुसॉ आणि कॅपिचिनो मागवलं होतं आणि दोन्ही छान होतं. द क्रुसॉ वॉज गुड, इट वॉज नाईस, आय लाईक इट. Oh my god, mommy! Now you are a rich girl. तर 1300 आमचं बिल आलं, म्हणजे ठीक आहे. लाईक थोडे गोष्टी एकदम चांगले होते, थोडे गोष्टी होते काइंड ऑफ थोडंसं महाग आहे. बट आय डोंट नो, मे बी द वाईब्स. आय थिंक गोवा इज ऑल फॉर द वाईब्स, सो आय थिंक यू शूड व्हिजिट इट ॲटलिस्ट वन्स. आणि हेल्दी तर मी एवढं खात नाही, तर एक कॅफेमुळं तर मी हेल्दी खाणार नव्हते.
सो आय डोंट नो मे बी हेल्दी अजून चांगला असेल. इट्स काइंड ऑफ अ हेल्दी कॅफे बट या, यू ऑल शुड विजिट अँड आय थिंक दिस विल बी द लास्ट क्लिप ऑफ दिस होल ब्लॉग. ओके, तर आता मी घरी आलेले आहे. अँड फर्स्ट ऑफ ऑल लेट मी जस्ट टेल यू ऑल वन थिंग. हिडन जेम्स, हिडन जेम्स, हिडन जेम्स, हे जी गोष्ट आहे त्याचे रस्ते खूप खराब असतात, किंवा ॲटलिस्ट माझा एक्सपिरियन्स असा होता. कारण की आम्ही गेलो बटरफ्लाय बीचला, जे होतं साऊथ गोवाला, आणि आम्ही राहत होतो नॉर्थ गोवाला. तर ते दोन्ही असे खूप लांब आहेत. ठीक आहे, आम्हाला इकडून तिकडे जायला ऑलमोस्ट 2.5 hours, आय थिंक 2.5 hours 3 hours ट्रॅव्हलिंगमध्ये गेले. परत आम्हाला माहीत पण नव्हतं की तो रस्ता एवढा खराब आहे. म्हणजे आम्ही जे बघितले सगळे व्हिडिओज की ओ हिडन जेम खूप सुंदर असं तसं. बट वेन वी रिच्ड, भाई स्ट्रगल होता आमचा. तिथे 5-6 किलोमीटरपर्यंत रस्ता एवढा खराब होता, एवढा खराब. प्लस जे एक 2 व्हीलरवाले जे आज जाऊन आले होते ते लिटरली बोलले की इट इज नॉट इवन दॅट वर्थ इट. तर आमचा खूप प्रॉब्लेम झाला तिथे. अँड हां, तर आमचं ट्रॅव्हलिंग टाईम एवढं वेस्ट झालं. सेकंड डे आमचं ऑलमोस्ट असा फ्लॉप झाला त्याच्यामुळे. तर हां, बट एनिवेज गोवा इज ग्रेट. गोवा गिव्ह वाईब्स, गुड फूड, अँड आम्ही खूप एन्जॉय केलं. सो या, अँड आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब, अँड बाय बाय.